महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये तब्बल 200 कोटींच्या गैरव्यवहाराची शक्यता। राज्यातील 50 खासगी रुग्णालय संशयाच्या भोवऱ्यात। 16,000 नोंदी संशयास्पद। एकाच रुग्णाच्या नावावर 24 शस्त्रक्रियांचे क्लेम दाखवल्याचा प्रकार। हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के। वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, हिंगोली तालुक्यामध्ये जाणवला भूकंप। वसमत तालुक्यातील पांगरा, शिंदे आणि शिरळी भागामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोजवळ 2 मजली इमारत कोसळली। 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, तर तळमजल्यात अजूनही 9 जण अडकल्याची भीती व्यक्त। साताऱ्याच्या काही तालुक्यांमधील शाळांना सुट्टी। कराड, सातारा, जावळी, वाई तालुक्यातील शाळांना सुट्टी। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाकडून निर्णय। राज्यामध्ये आतापर्यंत पावसाचे 68 बळी। 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान झाडं पडून, घरं पडून 68 बळी। पावसाच्या दुर्घटनांमध्ये 200हून अधिक जनावरं सुद्धा दगावली। मुंबई पुणे मार्गावरील रेल्वे गाड्या अजूनही रद्द। डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस रद्द। साईनगर शिर्डी दादर एक्सप्रेस देखील रद्द। पावसामुळे दरड कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर एक्सप्रेस रद्द। झाडं पडण्याच्या घटनेनंतर मुंबई पालिकेकडून जनजागृती। वृक्ष संजीवनी अभियान राबवून धोकादायक झाडांबद्दल जनजागृती। ठिकठिकाणी झाडांवर पोस्टर्स लावून जनजागृती केली जाते। विधान भवनात एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात जाऊन शरद पवारांनी घेतली भेट। कॅबिनेट बैठक सोडून शिंदेंकडून पवारांचं स्वागत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारही होते उपस्थित। डान्स बार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर। डान्स बार परवाना प्रक्रियेत होणार मोठे बदल। परफॉर्मन्स लायसन्सची पळवाट बंद करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। नियमभंग करणाऱ्या बार्सवर कडक कारवाईचा इशारा। मराठवाड्यामध्ये जानेवारी ते जून 2026च्या 6 महिन्यांमध्ये 465 शेतकरी आत्महत्या। 215 शेतकरी कुटुंब मदतीस पात्र, तर फक्त 108 कुटुंबियांनाच आर्थिक मदत। गतवर्षी मराठवाड्यामध्ये 1131 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला। 3 वर्षीय चिमुरडीवर 10 ते 12 कुत्र्यांचा हल्ला। चिमुरडीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईतल्या प्रसिद्ध के रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द। तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर FDA कडून धडक कारवाई। दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तपासणीसाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई। आणि अमेरिका इराण युद्धाचा भडका। कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ। तेलाच्या किमती $78.80 प्रति बॅरलवर। नव्या हल्ल्यांमुळे युद्ध लवकर संपण्याच्या आशा मावळल्या।